और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मुंबईतील जे महानगर रक्तपेढीकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्ताच्या पिशव्यांचा काळाबाजार झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे। भाजपा आमदार चित्रा वाघ यांनीही विधान परिषदेत हा मुद्दा उचलून धरलाय। रक्तदान शिबिरात संकलित झालेल्या 180 रक्तपिशव्यांपैकी सुमारे 50 ते 55 रक्तपिशव्या कोणतीही पूर्व परवानगी किंवा अधिकृत नोंद नसताना बदलापूरच्या माया ब्लड बँकेत पाठवण्यात आल्या, जिथे या पिशव्यांची विक्री केली जाणार होती। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ब्लड बँकेचे प्रमुख हितेश पगार आणि वैद्यकीय अधिकारी भिसे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे। तसंच त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान यानंतर माया ब्लड बँकेला टाळं ठोकून ब्लड बँकेतील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी पसार झाल्याची माहिती समोर आली असून तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।